तेजस ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू गोलंदाज घेऊन आला आहे. चांगला चेंडू यॉर्कर लेंथ मध्ये आखूड टप्प्याचं योगदान आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. एका बाजूला मनु वाढवण संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. फुल टॉस करून गॅप शोधला आहे आणि कव्हर मध्ये दुहेरी धाव पाहायला मिळते आहे. चांगलाच चेंडू, चांगली धावसंख्या तयार केली जाते आहे. खातं उघडलं जात आहे 2 धावेने. या ठिकाणी तेजस आणि भावेशची जोडी मैदानामध्ये कामगिरी करत असताना संदेश गोलंदाजी हाताळतो. 2 चेंडू 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे मात्र लॉंग ऑफला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय, धावतो आहे आणि चेंडूला रक्षित करतो आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या पोचली आहे 3 वर. सुरुवात मात्र नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून संदेश यांच्याकडून चांगली गोलंदाजी येताना, कारण इकडे जर विचार केला तेजस आणि भावेश यांना चांगल्या पद्धतीने सिंगल डबलसाठी परावृत्त केलं जात आहे. फक्त आणि फक्त म्हणजे नजराने काय घेऊन येतील ते देखील आपल्याला पाहायला मिळते आहेत. खूपच चांगली गोलंदाजीची स्टाईल तेजस यांच्याकडे आहे. कौशल्यपूर्ण गोलंदाजी नेहमीच तो दाखवत असतो. याही ठिकाणी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मनु वाढवण संघासाठी एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी येताना पाहायला मिळते आहे. यावेळेला उंच टोला आहे. वा, सुंदर कॅच इकडे वाटलं होतं, जातो बाहेर डिक्लेअर झोन कडे, परंतु सुरेख जजमेंट आणि सुरेख कॅच टिपलाय. सेकंड एफर्टला विकेटचं पतन आहे. यस डीजे, काय ऊर्जा आहे. ये क्या गाना लगाया है, बिल्कुल अजय, बहुत ही सुंदर गाना, क्योंकि गोरों की ना कालों की दुनिया दिलवालों की है और राज भी हमेशा दिलवाले करते हैं एक दूसरे के दिलों पे. यहाँ पे मैदान में क्या गेंदबाजी, क्या बल्लेबाजी, क्या नजारा लेके आई है पांडवाज 11 प्रीमियर लीग. बहुत ही बढ़िया कैच पकड़ा गया था यहाँ पे और न्यू बैटर्स मैदान में आए हैं. अनमोल, यहाँ पे देखिए गेंद को खेला गया मिड विकेट की दिशा में, सिंगल में कन्वर्टेशन बिल्कुल धीमी गति से, क्योंकि तेजस है संदेश है गेंदबाज, बहुत ही बढ़िया गेंदबाजी ये दर्शाई. पहले ओवर में खूबसूरत तरीके से 2 डॉट आए, 1 विकेट भी आई, 4 रन और 1 विकेट. इस तरीके से फिलहाल यहाँ पे स्कोर बनता हुआ संदेश 11 और भावेश के माध्यम से एक बड़ी विकेट का झटका भी लगा है. यस डीजे.
यावरचं तेज नवं आपल्याला पाहायला मिळते आहे. नवं टॅलेंट घेऊन मैदानामध्ये या ठिकाणी कामगिरी करताना हे मनू 11 आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाढवणचा संघ आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी दाखवतो आहे कौस्तुभ. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूला 1 धाव आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर निर्धाव असे 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू धावसंख्या 5 वर स्थिर आहे. दुपारचं सत्र आहे आणि धावसंख्या कुठपर्यंत पोहोचेल हे मात्र पाहायला मिळेल, कारण जबरदस्त संघ आहेत. एका बाजूला जर विचार केला संदेश 11 आणि एका बाजूला मनू 11 वाढवण यांच्यामध्ये हा चुरसपूर्ण सामना पाहायला मिळतो आहे. रंगतदार क्रिकेट दाखवतील का? टोला पाहायला मिळेल का? उंचा टोला दिला जातोय या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक खाली येतोय, टिपतोय झेल. विकेटचा पुन्हा एकदा झटका इकडे मिळतो ISDJ. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. गडी बाद आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा कौस्तुभ घेऊन येईल हार्दिक या फलंदाजासाठी. नक्कीच या टुर्नामेंटने काय आपल्याला दाखवलं आहे. षटकारांची हॅड्रिक 5 वेळा पाहायला मिळाली तर विकेटची हॅड्रिक 2 वेळा पाहायला मिळते आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय कौस्तुभ पुन्हा एकदा राऊंड द विकेटकडून. नक्कीच एकच लेंथ लाईन पकडून ठेवलेली आहे. चांगला नफीतुली गोलंदाजी देतो आहे आणि बीटवर बीट केलं जातं आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते आहे. काय पॉवर प्ले मध्ये सगळ्यात कमी लो स्कोर धावसंख्या इकडे पाहायला मिळते आहे. नक्कीच याही वेळेला टोला दिला जातो आहे आणि शॉर्ट मिड विकेटकडे काय सुरक्षित रक्षण. 1 धाव मिळते आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. गडी बाद आहेत ते म्हणजे 2. SDJ. हसीन जहांगीर पाकिस्तानी सिंगर हवा हवा 1990च्या साली आला. एक हिट झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोविंदासाठी हिंदी फिल्म सृष्टीमध्ये गाणं आलं होतं जबरदस्त. आणि अशा ठिकाणी ते गाणं वाजलं गेलं तर वेदू येतोय ध्रुव नवा गोलंदाज. 3रं षटक घेऊन एक चांगला गोलंदाज. पहिल्या चेंडूला मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये टोला दिला गेला. सिंगलमध्ये पुन्हा एकदा कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. 7 तर गडी बाद झाले ते 2 इकडे मात्र कमबॅक करून घ्यावा लागेल अनमोल आणि हार्दिक या जोडीला कुठे ना कुठेतरी. परंतु वेदू देखील एक चांगला गोलंदाज आहे. वेगवान. त्याचा वेगेचा कंट्रोल खूप आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप काळपर्यंत तो कंट्रोल ठेवत नाहीये. वेगवान चेंडू हाताळण्याचं कौशल्य नेहमीच तो दाखवत असतो. यावेळेला मात्र थोडंसं व्हेरिएशन देण्याची कामगिरी देखील केलेली आहे. 70-80च्या वेगामध्ये चेंडू हाताळला. पुन्हा एकदा लॉंग लेगकडे चेंडू आला. सिंगल कन्व्हर्टेशन पाहायला मिळते. धावसंख्या 8 वर पोहोचते आहे. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 8 आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे गोलंदाज. फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग. एकच दिशा पकडलेली आहे फलंदाजाने. लॉंग लेग अँड लॉंग लेग अँड लॉंग लेग. तर 3 चेंडू 3 धावा असं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 9 वर.
संदेश 11 संघाला चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मनू 11 वाढवण संघाने बांधून ठेवलं गेलेलं आहे. पाहूया वेदूची गोलंदाजी. खूपच चांगला गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जाते आहे आमच्या भंडारी समाजामध्ये. याही ठिकाणी पुन्हा एकदा व्हेरिएशन दिला, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू साकारला गेला आहे. दुपारचं सत्र आहे, या दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या कितपर्यंत मोजली जाईल हे मात्र नक्कीच सांगता येत नाही. ही वेळच अशी आहे की इकडे चांगले चांगले संघ गारद होताना आम्ही बघितलेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये. कारण गोलंदाजीला स्विंग येतात, चेंडूला जबरदस्त वळण मिळते आहे आणि बीट अँड बीट आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु पाहूया पुढचा चेंडू काय नजरांना घेऊन येईल. पुन्हा एकदा इकडे मात्र थोडासा उसळी दिली चेंडूला आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव येते आहे. नक्कीच धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे, 2 अंकावर पोहोचलेली आहे. धावसंख्या 10 का दम तयार झालेला आहे आणि सुरेख गोलंदाजी याही ठिकाणी पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न टर्न केला. 2 डिक्लेअर कडे, एक डिक्लेअर कडे. याचा धावसंख्या 1 ने वाढती आहे. धावसंख्या 11 म्हणजे 18 चेंडू 11 धावा 2 गडी बाद असं चित्र दिसते आहे. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा मोजल्या जातील संदेश 11 संघाकडून घेऊया संगीताचा आनंद. तो पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाते आहे, ज्याने मागच्या षटकामध्ये 2 धावा 1 विकेटचे योगदान दिलेलं आहे. पाहूया चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा आहे. समोर फलंदाज काय टोलेबाजी दाखवते आहेत. इकडे मात्र कलेक्शन हरेश्वरला आपण बघता आहेत. लगेच चांगलं कलेक्शन करताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. ते नक्कीच भंडारी क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान आपल्याला खूप मोठं पाहायला मिळते आहे. एक चांगला खेळाडू म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. याही ठिकाणी चांगली यष्टीरक्षकाची भूमिका त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते आहे. कौस्तुभ पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. यावेळेला चांगला जाग्यावरचा उंची बहारदारचा षटकार पाहायला मिळतो आहे. हे खेळाची गरज आहे. संदेश 11 ला एक बहारदार षटकार आला. यस, हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. एक चांगला फटका षटकाराचा नजराणा अनमोलच्या फटकून आलाय. पुन्हा एकदा उंच आहे, खाली खाली आहे. कॅच अँड विकेट. यस टीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. टोला जेव्हा जातो आहे, आजकाल आधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. क्रिकेटची परिभाषा पूर्ण बदललेली आहे आणि वेगवेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. तो तसाच नजराणा या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि कॅच आउट आपल्याला पाहायला मिळते. नो बॅटर मैदानामध्ये आहे निखिल. याचा धावसंख्या आपण जर विचारात घेतली तर धावसंख्या 17 वर स्थिर आहे. 1717 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे.
या ठिकाणी एक चांगला चेंडू येतो आहे, फक्त वॉर्निंग मिळते आहे, बाईकच्या माध्यमातून एक धाव येते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 18 वर आलेली आहे. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू, पहिल्याला डॉट, दुसऱ्याला षटकार, तिसऱ्याला विकेट, चौथ्याला डॉट आणि पाचव्याला 1 असे योगदान गोलंदाज करून दाखवत असताना या षटकामध्ये या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे. पाहूया पुन्हा एकदा निखिल, चांगला फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु यावेळेला नक्कीच हाफस्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि वाईडचा इशारा आहे. एक अतिरिक्त धाव मात्र नोंदणीकृत होईल. धावसंख्या 19 धावा पाहायला मिळत आहेत. काय निखिल दाखवेल का नजराना? गरजेचं आहे कुठे ना कुठेतरी निखिलची फळी जर बहारदार आली तर 2 ते 3 फटके त्याच्या फळीतून उसळी घेतील तर धावसंख्येला वळण वेगळ्या पद्धतीचं मिळू शकते. परंतु इकडे संगम काही होत नाहीये, कारण खेळण्याचा प्रयत्न जरी असला तरी चेंडू पाहणे, परखणं आणि नंतर त्याला टोला देणं, इकडे मात्र पहिल्या बॅट नंतर चेंडू अशी कामगिरी दाखवली कस्तुरने. निर्धाव चेंडूने सांगत आहोत या चौथ्या षटकाची धावसंख्या स्थिर 19 SDJ. या ठिकाणी पुढचा सामना खेळला जाईल तो म्हणजे दक्ष फायटर विरुद्ध GICL स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुढचा रंगतदार सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, दक्ष फायटर आणि GICL स्पोर्ट्स कर्णधारांनी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल घेऊया पुढच्या सामन्याचे इनिंग ब्रेकमध्ये. लवकर या, जेणेकरून जसा सामना संपेल तसा सामनाची रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया, ड्रिंक ब्रेक आहे. डीजे मास्टर जरा एक तडकता भडकता हुआ संगीत होने से. आलाय चांगला फटका आलाय. डीजे होऊन जाऊ दे संगीत. अगली गेंद सुजल की, फिर एक बार बढ़िया गेंद आई, बढ़िया वापसी रही है. यहाँ पे डायरेक्ट गेंद में दिखाते हैं. अरे ईश्वर, हमारे अंपायर को भी देखो, निशाना उनको मत बनाओ. बिल्कुल बढ़िया गेंद आई. यहाँ पे डॉट गेंद. सुजल एक अच्छे हुनर खिलाड़ी है, ऑलराउंडर्स के माध्यम से जाने जाते हैं. यहाँ पे फिर देखिए फुल टॉस वेरिएशन का ये फायदा उठा लिया है. लॉन्ग लेग में छक्का. यस डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. जहां पे स्कोर को रोका गया था, आखिरी 3 गेंदों में 12 बनाए हैं. स्कोर आया 31 पे, 31 ऑन द बोर्ड. फिर एक बार ग्राउंड रोड से शॉट खेला गया है. लॉन्ग लेग में खूबसूरत फील्डिंग है. दूसरे का कॉल भी लेंगे. यहाँ पे विकेट का पतन और कलेक्शन भी हुआ है खराब. तो 2 में तब्दीली. फिर एक बार स्कोर 33 ऑन द बोर्ड. 4 गेंदें हुई है. छक्का, डॉट, छक्का, 2.
इस तरीके से 4 गेंदें पेश हुई है, 2 गेंदें शेष बची हुई है. वापसी बढ़िया रही है यहाँ पे संदेश 11 की. चला पुढचा सामना दक्ष फायटर आणि GICL स्पोर्ट्स यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या 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 यावेळेला स्क्वेअर लेग डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 35-35 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रंगतदार आहे 5 चेंडू झालेले आहेत. सुजल कुठे ना कुठेतरी स्वतःला कोसत असेल की 2 फटके कसे काय बसले मला, कारण एखादा फटका ठीक आहे, 2 कारण चुका झाले चेंडू हाताळताना आणि त्याचा मोबदला मात्र चांगल्या पद्धतीने उचललाय हार्दिक या फलंदाजाने, ज्याला रोखून धरलं होतं चांगल्या पद्धतीने 3 धावांवर. परंतु तडफदार कामगिरी आल्यानंतर त्याचा मात्र प्रगती स्कोरबोर्डला हल्लाय, त्याने हलवलाय आणि इकडे धावसंख्या 35 आहे. या वेळेला टप्पा आहे, पाहूया. इकडे विकेटचं पतन आहे. हार्दिक मात्र डकआउटला येतील. तर यस डीजे राकेश बाबू, या ठिकाणी टेनिसचे एक खंड फलंदाज आज आपल्या मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहे. यापूर्वी 2 आणखी आपण गोलंदाज बघितले असतील, गौतम अक्रे आणि प्रीतम बारी असे. तसंच ISPLचं पूर्व सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि एक भंडारीची टीम मुंबईवरून या ठिकाणी खेळणारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक या ठिकाणी क्रिकेट रसिकांना हा सामना बघायला मिळणार आहे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा राकेश प्रभू, आपण मंचावर यायचं आहे. कांबोडे संघाचा एक टेनिस खेळाडू, जो टेनिसची टुर्नामेंट भला टुर्नामेंट गाजवल्यात असा खेळाडू राकेश प्रभू यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला गणेशजी राऊत यांना मी आमंत्रित करतो पुढच्या समालोचनासाठी. या आम्ही थोडासा ब्रेक घेतो आहे आणि आनंद घेऊया गणेश राऊत यांच्या गोड शब्दांचा आणि आवाजाचा. नक्कीच मेहरजी, थोड्या वेळ तुम्हाला मी लंचसाठी विश्रांती देणार आहे, अर्धा तास. तोपर्यंत नक्कीच तुमचा भार मी या ठिकाणी सांभाळणार आहे. तर आपण टॉसकडे वळूया. आता पुढचा जो सामना आहे तो मला वाटतं दक्ष 11 GICL असा सामना रंगणार आहे. तर दोन्ही संघांना या ठिकाणी मी आपल्या टॉससाठी आपले अध्यक्ष संदेश चौधरी टॉस करतील. कॅमेऱ्यांना विनंती असेल की टॉसच्या बॉक्सकडे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. PPL डॉनसट GICL यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी पत्करलेली आहे. मी या ठिकाणी मला वाटतं पहिल्यांदाच खेळायला आला, तर एक सामना झाला नाही झाला. तर काय म्हणाल या नियोजनाबद्दल आणि तुमचा परफॉर्मन्स काय म्हणाल? खूप चांगले नियोजन केले आहे. इकडे आपले सारंग भंडारी यांनी आम्हाला इकडे बोलावलं खेळण्यासाठी. खूप चांगले नियोजन केले. काय लक्ष असेल तुमच्या या धावावरती? 50 ते 60 धावा आम्ही करण्याचं लक्ष. धन्यवाद. या ठिकाणी आपण तर मला वाटतं खेळात आला तर 50-60 धावांचं
तुम्हाला लक्ष देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. तर तुमचं टार्गेट काय असेल? आमचा टार्गेट हे असेल की आम्ही जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू आणि कमी धावा रोखण्याचा थांबण्याचा प्रयत्न करतो. 50 धावा सांगितल्या, जर जमवल्या तर तुमची फलंदाजी काय इथे भूमिका बजावेल? निश्चितपणे आमची फलंदाजी पण चांगली आहे. आम्ही ते धावा नक्की करू. धन्यवाद. तर चला आपण पुन्हा एकदा मंचाकडे वळूया. चला राकेश बाबू या मंचावर या. चला मी या ठिकाणी कमिटीकडे वळूया. तर यस धन्यवाद सर. राकेश प्रभू पोलाड या नावाने टेनिस क्रिकेट विश्व आणि सीझनमध्ये देखील त्याची कीर्ती आहे. मुंबई क्रिकेट देखील खूप काळ गाजवलेला आहे. अशा राकेश प्रभू यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम. दरम्यान हरेश्वर आणि ध्रुवची जोडी मैदानावर फलंदाजी करत असताना विजयी लक्ष्य मात्र दिलं गेलेलं आहे 36 धावांचं. पाहूया ह्या 36 धावा किती वेळमध्ये परिपूर्ण करतायत. गोलंदाजी ट्रॅकवर राधे राधे गोलंदाज आहे, गोलंदाज राधे. धावसंख्या 2 पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू हाताळून झालेला आहे. राधे राधे कमालीचा गोलंदाज आहे. पाहूया राधे काय करतो आहे. यावेळेला टोला 30 यार्डच्या बाहेर आहे. ध्रुवचा चांगला नजराणा आहे. चालत चालत बघतोय चेंडू जाणार आहे का सीमारेषा, परंतु रोखला आहे. 1 धाव 2 धाव पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कधी गणेशजी टोला मारल्यानंतर खेळाडूचं काम असते धाव ठोकायची, नक्कीच नक्कीच थांबायचं नसते. जर थांबले नसते तर 3 धावा देखील आल्या असत्या. क्रिकेटमध्ये खराब असं हे क्रिकेट बघायला मिळतंय. खराब क्रिकेट म्हणावं गेला. याही वेळेला एक चांगला टोला हलक्या फुलक्या पद्धतीने खेळला जातो आहे. शॉर्ट कव्हरकडे सिंगल कन्व्हर्टेशन पाहायला मिळते. धावसंख्या 4 वर पोहोचते आहे, 5 वर पोहोचते आहे. यस यानंतरचा भार मात्र समालोचनाचा मी देतोय आहे गणेश राऊत यांच्याकडे. चला तर धावसंख्या होते ती 5. मला वाटतं 5 षटकात 36 धावांचं लक्ष आहे. खूप मला वाटतं कमी म्हणावं लागेल धावसंख्या. तर मात्र चेंडू निर्धाव जातोय. पण त्यांचा कुठलाही इशारा नाही आणि डॉट चेंडू जातोय. पुन्हा एकदम आपण गोलंदाजाकडे वळूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फर्मलांकडून गोलंदाज तयार. राधे पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकताना ऑफसाईडला चेंडू टाकला. बघूया धावतोय खेळाडू त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेनंतर धावसंख्या आहे ती 7. बिनबाद 7. पहिलं षटक मार्ग असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. थर्मल हँड कडून एक 10-12 पावलांचं रनअप या ठिकाणी घेताना हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या ठिकाणी षटक संपतं. 1 षटकानंतर धावसंख्या ती बिनबाद 7. विजय. आवेश मारतो या 50 असा
दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज चिन्मय. आपल्या कोठ्यातलं पहिलं षटक तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय थर्मल लाईनकडून. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून आणि चेंडू ऑप्शन पेटवलेला बघू त्या ठिकाणी झेल होतोय का आणि झेल गडी वाद होतो. पुन्हा एकदा जेवायला संधी देतो. धन्यवाद. पटवलेला हलकासा एका धावेने धावसंख्या वाढते ती 1-8. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत जातोय. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज. दुसरा झटका. वाह सुरेख गोलंदाजी विजय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या इष्टीवर बाहेर वाईट. एका धावेने पुन्हा धावसंख्येत भर होतोय. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या येते 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यास तयार. हवेत चेंडू जातोय. बघूया त्या ठिकाणी फिल्डर आता मात्र 2 धावा झालेल्या आहेत. 2 धावा नंतर धावसंख्या येते 2 गडीच्या मोबदल्यात 11. 36 धावांचं लक्ष. दुसरं षटक मार्गस्थ. बनवटिकलीपाडा संघ 36 धावांचं लक्ष फलंदाजी करताना 2 बाद. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग कव्हर तयार. पुढचा चेंडू थर्मलाईनकडून पंच मंगेश तामोरे यांच्या डावीकडून. तर पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू हलकासा बॅटने तटवलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या येते 2-13. खूप शांत असा खेळ म्हणावा लागेल. एक 30 चेंडूत मला वाटतं 36 धावांचं लक्ष दिलंय ते वडवळ संघांना. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख चेंडू या ठिकाणी
खरं फिल्डिंग मानवायला गेली ती यष्टीरक्षकाकडून आणि लेग ज्या बायच्या स्वरूपात एक धाव. षटक संपले या ठिकाणी. 2 षटकानंतर धावसंख्या 2 बाद 14. पुन्हा एकदा या ठिकाणी डीजेला मी संधी देईल. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आहे तो. गोलंदाज कोण? हार्दिक. आपल्या कोठ्यातलं पहिलं षटक तर संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो हा हार्दिक. पहिला चेंडू निर्धा उजव्या यष्टी बाहेर. खूप सुरेख असा चेंडू. थोडासा खाली राहिला चेंडू आणि किपरच्या हातात बाकीचे काम केले ते किपर द्वारा. थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. तर मात्र या ठिकाणी वाईट चेंडू जातोय. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जास्त उचलला आणि वाईटच्या स्वरूपात एका धावेने भरवत आहे धावसंख्या ती 2 बाद 14. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग वर करतो यार. आता मात्र चेंडू बघूया. अजून पंचांचा काही इशारा आलेला नाही आहे. एक मिनिट.
चौकाचा कुठलाही खेळाडू या ठिकाणी मंचावर येणार नाही आहे. खेळाडू कोणी असेल तर कृपया बाजूला जायचं आहे. आपल्याकडे रिप्ले नाही आहे, परंतु फक्त या ठिकाणी बघितलं जाणार आहे. थर्ड अंपायर नाही आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. चला तर चेंडू बोवटीच्या आतून गेलेला म्हणजे 4 धावा दिल्या जातील. पंचांना एक विनंती असेल की ज्या वेळेला चेंडू जातो त्यावेळेला लक्ष असू दे. थर्ड अंपायरची सिस्टम नाही आहे, फक्त एक चान्स तुम्हाला दिला, आता पुन्हा पंचांना चान्स दिला जाणार नाही. तुम्ही लक्ष ठेवायचं आहे पंच. चला तर सामन्याकडे वळूया. चार धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 18. सुरेख फटका होता, परंतु धावची त्या ठिकाणी झालेला आहे गडी. आणि तिसरा झटका तिकडे संघाना. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. चला पुन्हा एकदा नवीन गोलंदाज या ठिकाणी जातो. तो फलंदाज आहे सुजल. पहिला चेंडू आता मात्र सुरेख एकदा पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. रनआउटच्या स्वरूपात तिसरा झटका वळवट संघांना. त्यानंतर गोलंदाजी मात्र चांगला लागतोय हा गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर तयार. बघूया सुजल त्या ठिकाणी काय करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळणार आहे हा गोलंदाज. बघूया सुजल 2 चेंडू डॉट खेळतोय. पुन्हा एकदा
तर मात्र शॉर्ट चेंडू बघूया त्या ठिकाणी हवेत झोल होतोय का आणि गडी तंबूत परततोय. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. तर या ठिकाणी हे पांडवास 11 PPL म्हणजे 6वे वर्ष खरोखर एक मोठी टुर्नामेंट म्हणायला लागेल. या मैदानावरती पहिल्यांदाच 50,000ची टुर्नामेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सर्व या ठिकाणी रेकॉर्ड आपल्याला उद्या सगळे ब्रेक होणार आहेत. तर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट या ठिकाणी झाल्या, परंतु 50,000ची टुर्नामेंट ही पहिल्यांदाच या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. उरलेला उद्या शेवटचा दिवस आहे आणि खूप रंगत या ठिकाणी उद्या निर्माण आहे. तर या ठिकाणी हे मैदान उद्या खूपच आपल्याला भरलेलं दिसणार आहे. तर मात्र पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. चौथं षटक घेऊन येतो हा गोलंदाज चिन्मय आणि फलंदाज आहे तो बॅटची एज घेतलेली आहे त्या ठिकाणी. एका धावावरती समाधान मानावे लागले ते फलंदाजाला आणि धावसंख्या होत आहे ती 20. अजून मला वाटतं 16 धावांची गरज आहे. 11 मला वाटतं चेंडू असतील. 11 चेंडू 16 धावा. डावखुरा फलंदाज आहे चारुल. बघूया कुठला रोल दाखव या ठिकाणी. पहिले चेंडू हाताळणारा फलंदाज पुन्हा या ठिकाणी हवेत चेंडू जातोय आणि चारुल आपली. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. अजूनही 15 धावांची गरज. बघूया गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क करत तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय षटकार. ह्या फलंदाजा हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. आणि चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर. 6 धावा. 6 धाव्याने धावसंख्या वाढते ती 27. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो. पुन्हा एकदा षटकार.
हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. लगातार 2 चेंडू 2 षटकार. फलंदाजांनी ज्याला आपण माइंडसेट म्हणतोय तो माइंडसेट थोडासा शांत ठेवला आणि हा पिच चेंडूवर हा चेंडू फेकून दिलाय तो बाउंड्री बाहेर आणि 2 लगातार षटकार. धावसंख्या आहे ती 4 षटकानंतर 33 धावा. आता या ठिकाणी नवीन गोलंदाज 5वं षटक घेऊन येतोय. वैभव आपल्या कोठ्यातलं पहिलं षटक तर संघाकडून 5वं षटक आणि समोर फलंदाज आहे तो ध्रुव. बघूया आता मात्र ध्रुव काय करतोय. पुन्हा एकदा ध्रुव हवेत चेंडू म्हटलं बघूया झेल होतोय का त्या ठिकाणी आणि एकच धाव. या ठिकाणी झेल होता परंतु काय झेल पकडता आलेला नाही आहे आणि जिधाव मिळते या ध्रुवला आणि एका धावेने समाधान नोंदवतो फलंदाज आणि धावसंख्या होते ती 5 गडीच्या मोबदल्यात 35. 34 अजूनही 2 धावाची गरज आहे. 5 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू उजव्या इष्टी बाहेर. चेंडू काही कळला नाही आणि किपरच्या हातात कुठली धाव नाही. अजूनही 4 चेंडू 2 धावा. मात्र पुन्हा एकदा पुढचा गोलंदाज केदार जाधव जसा गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी करताना दिसतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव. पुढचा चेंडू कीपर थोडीशी फिल्डिंग लावताना या ठिकाणी बघूया. फलंदाजाने 2 षटकार लगावलेत त्याच्याकडे स्ट्राईक करणार आहेत. बघूया तर मात्र या ठिकाणी हलकासा तोडला चेंडू हवेत जातो त्या ठिकाणी आणि झेलबाद. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. मात्र चेंडू जातो उजव्या इष्टी बाहेर आणि वाईट. मात्र गणित थोडं वेगळं असणार आहे. 2 चेंडू 1 धाव. चला आता मात्र थोडीशी फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा थोडासा बदलाव करताना दिसत आहेत. 2 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा चेंडू हवेत होते त्या ठिकाणी बघूया झेल होतोय का आणि गडी बाद. खरं फलंदाजी म्हणायला गेला 1 चेंडू आता आणि 1 धाव. 1 चेंडू शिल्लक आणि 1च धाव. कंपल्सरी चेस. तर बघूया सागर सुद्धा बाद झालेला आहे. आता या ठिकाणी कोण जाणार फलंदाजीसाठी.
शेवटचा चेंडू शिल्लक. धाव पाहिजे ते एक धाव जिंकण्यासाठी. खराब क्रिकेट म्हणावं लागेल वाडवेल संघाचा. वेळ घेऊ नका. या ज्या वेळेला तुम्ही युट्यूबवर मॅच खेळता त्यावेळेला तुम्हाला खेळाडूने एक सूचना दिलेली असते की अमुक सेकंदामध्ये आपला प्लेअर हा मैदानात गेलाच पाहिजे. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की ज्या वेळेला एखादा खेळाडू मैदानात खेळतो तर आपलं पूर्ण प्लॅनिंग असू द्या की पुढचा गोलंदाज कोण फलंदाजी करणार आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कुठलाही वेळ न दवडता लगेच मला वाटतं आपण जो पॉवर प्लेचा सर्कल असतो त्या सर्कलच्या बाहेर जेव्हा खेळाडू येतो त्यावेळेला आपला हा खेळाडू मैदानात गेला पाहिजे. तर बघूया शेवटचा चेंडू. हा गोलंदाज फलंदाज आता या ठिकाणी मात्र स्टंपिंग होते आणि टिगरेपाडा संघ हा या स्पर्धेतून बाद झालेला आहे. खूप सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ह्या गोलंदाजाची. मगाशी म्हटलं तुम्हाला की केदार जाधव आपण ऍक्शन बघतो तशी ऍक्शन करतो ना गोलंदाज. एक वाईट पडला तरी सुद्धा पण चला संदेश मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची. चला पटकन ठरवा मॅन ऑफ द मॅच. वैभव. या ठिकाणी दांडीचे वरिष्ठ खेळाडू विश्वनाथजी मंचावर यायचे आहे. खूप लहानपणापासून आम्ही तुम्हाला खेळताना बघतोय. तर आज आमच्या या छोट्याशा मैदानावरती आपण आलात. खूप या ठिकाणी आनंद होतोय. तसेच राकेश प्रभू हे सुद्धा या ठिकाणी आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. तर खरंच या आमच्या मैदानावरती गेले काही महिन्यापासून हे टुर्नामेंट चालले आहेत आणि चांगले चांगले टुर्नामेंट या मैदानावर खेळवल्या जातात. आणि त्याचंच एक चांगलं उदाहरण या स्पर्धेतून आपण बघणार आहोत. एक 50,000ची टुर्नामेंट या मैदानावर पहिल्यांदा होत आहे आणि त्याचं श्रेय हे आमचे पांडवाचे अध्यक्ष संदेश चौधरी यांच्याकडे जाते. तर निश्चितच एक चांगली टुर्नामेंट या ठिकाणी एक 5 दिवसाची उद्या 6वा दिवस असणार आहे आणि अंतिम दिवस या ठिकाणी आपण विशाल आंगीला सुद्धा नंतर बोलवणार आहोत. हा सुद्धा एक मोठा खेळाडू आपण टुर्नामेंटमध्ये बघतोय. तर तुमचा आता मला वाटतं खेळ आहे त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलावलं जाईल. त्यांची सुद्धा आम्ही नोंद घेऊ. तर विश्वनाथजी तुमचे या ठिकाणी एवढ्या लांबून आलात खूप खूप तुमचे धन्यवाद म्हणावं लागतील की हे मला वाटतं आपण गाऊन पहिल्यांदाच बघितलं असेल. हां